नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, जिल्हा प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर 3. आता मी तुमका इकडचो पोषण आहार कार्यक्रम व पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे. या शाळेत कसो कार्यक्रम केलो जाता पोषण आहारचो व पूर्ण मी तुमका भाग दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, जिल्हा प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर 3. इकडे आज पोषण आहारचा कार्यक्रम आहे. आणि बघा, ही माझी शाळा. या शाळेत मी शिकलेलो आहे आणि आज मुलांच्या कार्यक्रमासाठी माका इकडे निमंत्रण केलेला त्यांच्या पोषण आहारबद्दल. आता इकडे मी व्हिडिओ करणार आहे आणि पूर्ण तुमका दाखवणार आहे पोषण आहारचो. ही बघा, ही आमची मराठी शाळा. आता तुमका इकडची मुलं, त्यांचे पालक सर्व मी दाखवणार. या कार्यक्रमात काय करणार आहे तो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणारच आहे. हो बघा, किंवा आता नवीनच गेट बांधलेलं. पूर्वी काय असो गेट बीट नाही होतो. ही आमची मराठी शाळा. बघा, आता मी तुमका तिकडचो काय पोषणाचा कार्यक्रम आहे आता मी दाखवणार थोड्या टायमात. हे बघा, अशी आमची शाळा आणि शाळेच्या भोवतीने अशी झाडं पण लावलेली आहेत मस्तपैकी फुलझाडं. हे बघा, पालक केलेले आहेत मुलांची. आता इकडे तयारी चाललीच आहे. जिल्हा प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर 3 या शाळेत आता पोषण आहारचा कार्यक्रम आता मी तुमका थोड्या टायमात दाखवतो. इकडे हे बघा, मी आता इकडे शाळेत चाललोय आतमध्ये. आता तुमका इकडची पूर्ण सजावट ही दाखवणार आहे. हे बघा, ही अशी आमची मराठी शाळा. हे बघा, तुमका इकडे मी पूर्ण फोटो दाखवणार आहे. हे बघा, मुलांचे पालक आणि त्यांची आई. हे बघा, आता इकडे सजावट चालू झालेली आहे रांगोळीची. आता थोड्या टायमात इकडे पोषण आहार सप्ताह कार्यक्रम मी तुमका आता दाखवणारच आहे. त्याच्यासाठी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे. आमच्या मॅडम दिव्या मॅडम बघा, रांगोळी भारी काढतो. तो ऐकला.
एक बारी पटलं पोषण आहाराचा तुमचा मी दाखवते इकडे असे पदार्थ आणलेले तिकडे आपल्या शाळेत. पोषण आहार सप्ताह आपण अंगणवाडी बालेवाडी व अंगणवाडी हर्चली दोन्ही मिळून सामूहिक आपण हा कार्यक्रम साजरा करत आहे. आपल्याला माहितच आहे की पोषण आहार का आणि किती कसा असला पाहिजे याविषयी आपल्याला सर्व माहिती आहे. पण तरीही पोषण आहारामध्ये आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी व शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला आवश्यक व योग्य मात्रामध्ये आपल्याला पोषण आहार असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण तो पोषण आहार कसा घेतला पाहिजे याविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाने एक मोहीम राबवलेली आहे आणि ती म्हणजे अंगणवाडी आणि शाळा स्तरावर पोषण आहार सप्ताह साजरा करण्याचा. यावर्षीपासून हा अंगणवाडीसाठी हा पोषण आहार सप्ताह सुरुवात होत आहे आणि यासाठी आज सर्व पालक विद्यार्थी व सन्माननीय या बालेवाडी व हर्चलीचे ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कोणताही कार्यक्रम असला तर त्यासाठी अध्यक्षपद आवश्यक असतं आणि यासाठीच मी सन्माननीय बालेवाडी यांना विनंती करतो की आपण अध्यक्षपदाची निवड करावी. आम्ही जे अंगणवाडी बालेवाडी शाळेत साजरा करत होतो आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडले जयश्री गुरव. तर या अध्यक्षपदासाठी आमचे सर्व अनुमोदन देते. आजच्या अध्यक्षपद म्हणून जयश्री काकी यांची निवड झाली आहे आणि त्यांचं अनुमोदनही सन्माननीय आपल्या अंगणवाडीच्या सेविका अजून बाईने दिलेला आहे. यानंतर हर्चलीच्या अंगणवाडी सेविका यांना विनंती करतो की त्यांनी त्याचबरोबर त्यासाठी असलेले कार्बोहायड्रेट न्यूट्रिएंट्स त्याचबरोबर प्रथिने हे शरीरासाठी का आवश्यक आहे यासाठी हा पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. अंगणवाडी तर्फे आज आपला हा सप्ताह साजरा केला जात आहोत आणि त्याचबरोबर त्याची ही माहिती आपल्याला बरोबर घ्यायची आहे. त्यानंतर सर्व कार्यक्रमाच्या शेवटी थोडीफार माहिती जे पण असेल तर त्या बाईकडनं दिल्या जाईल अशी मी
तुम्हाला सांगतो आणि या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा की अंगणवाडी सेविकांना सुपूर्द करतो. धन्यवाद. कार्यक्रम या कार्यक्रमासाठी करत आहोत. जयश्री काकी यांचे स्वागत सन्माननीय अंगणवाडी सेविका अजून प्रकारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय जयश्री काकी यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत स्वीकारा. बघा इकडे यानंतर 4 वर्षांच्या उपाध्यक्ष सन्माननीय दिव्या मोठे ताई यांचे स्वागत सन्माननीय मोठे मॅडम करतील अशी विनंती करतो. मला पटकन ओके. ताई यांनी आपला सत्कार स्वीकारायचा. त्यांचा सत्कार सन्माननीय आमच्या काय काय तिथं काय ओके. माता पालक संघाचे अध्यक्ष सन्माननीय मानसी यांचे स्वागत. शाळेच्या उपाध्यक्ष सन्माननीय दिव्या मोठे ताई यांचे स्वागत. अंगणवाडीच्या अध्यक्ष सन्माननीय आशा अंगणवाडी सेविका मोठे मॅडम यांचं स्वागत सन्माननीय शाळा समितीचे सदस्य सेजल ताई करतील अशी विनंती करते. यानंतर इथे उपस्थित असलेले सन्माननीय सुनील पाने यांचं स्वागत आपले हे करते स्तुती करते. कोकण राजा या युट्यूबर चॅनलचे संस्थापक उपस्थित आहे. गुरुसाहेब यांचे स्वागत सन्माननीय अंगणवाडी सेविका येते. आजच्या कार्यक्रमाचे संचालक विनंती करतो की आपल्या पदार्थाची थोडीशी माहिती द्यायची आहे. म्हणजे काय होईल की त्यापासून मग आम्ही सांगे की कोणत्या पदार्थापासून आपल्याला कोणते प्रोटीन हायड्रेट प्रथिने मिळतात याविषयी आपण तुम्हाला थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहोत. मी विनंती करणार यानंतर आपण
एक एक पालकाने आपल्या आपल्या पदार्थाची थोडीशी माहिती द्यायची. तुझ्या शाळेच्या पण सगळ्यांचं स्वागत सरांनी केलंच आहे आणि आपल्या अंगणवाडीला वेळोवेळी मदत करणारे सर असे कुठे भेटणार असते असं मला तरी वाटतं. त्यांचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करायला पाहिजे होतं पण त्यांनी आमचंच केलं. तर त्यांचं स्वागत आता सुंदरबाई करतील असे त्यांना मी विनंती करते. पाहिजे चौरस आहार म्हणजे कसा सगळ्या आहाराचा समावेश असणे. मोड आलेले कडधान्य म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती मोड आलेले कडधान्य प्रथिने हे सर्व घटक त्यांच्या मिळायला पाहिजे ते गरोदर मातेला. तरच येणारं बाळ हे सुदृढ असतं. त्यासाठी गरोदर मातेने योग्य आहार घेणे काळजी घेणे आणि आपली काळजी घेणे. दिवसातून दुपारचं 2 तास झोपायचं असतं कारण तो आराम घ्यायचा असतो. असते त्यांनी योग्य आहाराची गरज असते. योग्य आहार म्हणजे कसं योग्य आहार म्हणजे आपण दररोज जेवतोच आहोत. डाळ भात भाजी हे कायमच असतं पण ते मोड आलेले कडधान्य आपण बघा मोड आलेले कडधान्य कधी घेत नाही असंच आपलं शिजत टाकतो झालं पण मोड काढून घ्यायचं कारण त्याच्यापासून जीवनसत्व मिळत असतात आपल्या आहाराला. मोड आलेले कडधान्य पालेभाज्या आता हे आपण हे सगळ्याची भाजी म्हणतो. ती सगळ्याची भाजीमध्ये क जीवनसत्व असतं आणि ते सगळं जीवनसत्व असतं त्याच्यामध्ये अ ब क हे सगळं जीवनसत्व असतं. ही भाजी आवश्यक कारण आपण काय म्हणतो शेगड्याची भाजी काय खाणार टाकळ्याची भाजी काय खाणार पण ते ह्याच भाज्यामध्येच सगळं जीवनसत्व असतात मिळालेले. आणि गरोदर मातेने हे सगळं आहार घेणे योग्य असतं कारण येणारं बाळ हे सुदृढ असणं आवश्यक आहे नाहीतर ते कुपोषित बनतं. आम्ही म्हणतो ना अंगणवाडीत वजन घेतो बाळाचं वजन खूप कमी आहे तुमच्या का म्हणतो कारण त्या बाईने आहार व्यवस्थित घेतलेलाच नसतो. त्यासाठी योग्य आहाराची गरज म्हणजे त्या गरोदर मातेने योग्य आहार घ्यायचा. म्हणजे आता जे मी सांगलं त्याला चौरस आहार म्हणतात. तो चौरस आहार घेणे. परत लसीकरण म्हणतो ना ते गोळ्या देतात सिस्टर गोळ्या देतात एपआयसी गोळ्या परत कॅल्शियमच्या गोळ्या आपण म्हणतो बघा म्हातारी माणसं ती म्हणतात काय कशाला गोळ्या घ्यायला पाहिजे त्या पण हे खोटं असतं. गोळ्या घ्यायला पाहिजे कारण त्याच्यामुळे रक्त वाढतं भूक लागते कॅल्शियम मिळतं कारण कॅल्शियम मिळण्यासाठी आपण आहार घेतो का एवढा नाही घेत तिकडे कामाच्या मागे असतो की नाही कामाच्या मागे. त्यासाठी त्या गोळ्या पण घ्यायच्या घेतो आणि आपण टाकतो हे चुकीचं असतं. गोळ्या घ्यायच्या असतात परत 2 इंजेक्शन मिळतात ती पण घ्यायची असतात. गरोदर मातांनी स्तनदा मुलाने पोषणात घेताना पहिले आधी आपण करतानाच पहिले हात स्वच्छ हे करायचे नंतर जेवताना सुद्धा हात धुवूनच बसायचं जेवायला हातपाय धुवायचं जेवायला बसायचं. आणि पोषणात जे गरोदर बाया जे पोषणात घेणार तो पोषणात घेताना एकदाच ना आपण ज्यावेळी तो पोषणात घेणार त्या दोघांचा घ्यायचा आपल्या बाळाचा आणि आपला दोघांचा. मग आपण आता नाही जमत आहे मला खायला तर जरासं जेवून झालं थोड्या वेळाने घ्यायचं. आपण लहान पोरांना काय करतो एकाच वक्ताला भरवत नाही दिवसातून 5 वेळा तरी भरवतो आणि ते भरवायचं असतं पोरांना. पण तसंच गरोदर बाईनी पण तो पोषण आहार आपल्याला जसा लागल तसं म्हणजे आपल्या त्या बाळाची चांगली शक्ती वाढण्यासाठी त्याचं वजन वाढण्यासाठी आपण पोषण आहार घ्यायचं. काही वेळात थोड्या गरोदर बायकांना पहिल्या स्टार्टिंगला काही वांत्या होतात नाही काय जमत त्यावेळी खूप हे होतं पण नंतर 1-2-3 महिने झाले 2 महिने झाल्याच्या नंतर ते निवळतं. मग त्याच्यानंतर आपण पोषण आहार घ्यायला सुरुवात करायची. त्याच्यात पालेभाज्या पाहिजे अंडी पाहिजे सगळ्या जेवढ्या असतील फळभाज्या कोशिंबीर. आता कोशिंबीर काय फळ हीच नको आहे एखादी काकडी कापली थोडासा कांदा कापला आपल्याला उपलब्ध काय असतो जास्त घरात कांदा कापला जरासं त्याच्यात मीठ टाकलं एखादं कडधान्य घेतलं मूग घेतलं त्याला मोड काढलं मटकीला मोड काढलं त्याची पण कोशिंबीर होऊ शकते. ते कडधान्य एकत्र मिक्स केलं ना कांदा घालून त्याच्यात होऊ शकतं. मग असं वेगवेगळे हे घालून तुम्ही खायचंय पोषणात घ्यायचंय. मुलांना पण आता काही मुलं कुपोषित हा पोरगा तर माझ्याकडे कुपोषित होता अजूनपर्यंत आता तर जरा वजन 400 ग्राम वाढलंय पहिलं होतं त्याच्यात वाढलंय म्हणजे तो आला वरती. आता ती एक पूजा तिला पण हिला काय तनूला काय लागेल ना काय पण त्याच्या पोरांना जेवढं काय त्यांना नको आहे भाज्या नको असतात पोरांना त्या भाज्या काय करायच्या पिठात मळायच्या. पोरांना सांगायचं नाही की मी ही भाजी पिठात घालते हे करून देते हे सांगायचंच नाही. तुला पराठा बनवून देतो हे देतो असं सांगायचं. मुलं आवडीने खातात. आणि इथं मुलं म्हणतात शाळेत
मला ही भाजी नाही आवडत, मी ही भाजी खात नाही. पण इथे तर असं चालतं आमच्या शाळेत की सगळी मुलं कढीपत्त्याचं पान सुद्धा खातात, कारण मी काही टाकायला देत नाही पोरांना. मग तसंच पालकांनी मुलं जे खात नाही ते पदार्थ, एखादा आपण भाकरी भाजताना, चपाती भाजताना, एखादा काहीतरी शिरा केला त्याच्यात एखादं तिखट नसणारी वस्तू ते घालून दिलं, पोरं आवडीने खातात. आपण उपमा वगैरे खातोच ना, मग त्याच्यात काहीतरी भाज्या वगैरे अशा घालायच्या आणि द्यायच्या. कुठला एकही मूल म्हणणार नाही पालेभाजी मी खात नाही. हे इथं तर आमची मुलं एकही पोर म्हणणार नाही की आम्ही भाज्या खात नाही. आता सगळ्यांना इथं भाज्या खायला देतो आम्ही. पालकांनी पण लक्ष द्यायचं की पोरांसाठी वेगवेगळ्या भाज्या काय असतील ना, ते नाही म्हटलं ते आपण बरोबर ते हे करून घालायचं. आणि मुलांची वजन वाढतील एवढं फक्त बघा. कुपोषित मुलं राहता कामा नाही, कारण आता आपली मुलं पण एक तर थोडी आहे आणि एवढीशी मुलं आहेत, 7-8 मुलं आहेत. त्या मुलातून जर कुपोषित 4 मुलं जर गेली, 3 मुलांचं काय? ही इडली आहे, ही मी कशी बनवली, ही इडली आहे ही मी कशी बनवली ती तुम्हाला मी सांगते. सर्वप्रथम तांदूळ घेतले, एका पातेल्यात तांदूळ घेतले, ते धुवून ठेवले. आणि दुसऱ्या पातेल्यात उडीद डाळ घेतली, ती पण धुवून ठेवली आणि तसेच ठेवले. सकाळी धुतले आणि संध्याकाळी ते भिजत घातलेले आणि ते संध्याकाळी मिक्सरमध्ये लावले, बारीक वाटून झाल्यानंतर ते तसेच ठेवले रात्रभर. आणि इडली हा पदार्थ हलका असतो पचनाला आणि त्याच्यामध्ये चरबी वगैरे अशी वाढणे किंवा काही असं काहीच नसतं त्याच्यामध्ये. हे पदार्थ त्याच्यामध्ये अजीवनसत्व वगैरे काय पदार्थ असतात ते सगळे मिळतात आपल्या शरीराला. धन्यवाद. पुढे दुसऱ्याने बनवलेले खजूर मोदक हे बघा, याचना तांबे हिने बनवलेले आहेत खजूर मोदक. त्याच्यामध्ये खजुरामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, त्याला गुळ लावलेला असतो, लोह असतो खजुरामध्ये, त्यामुळे खोबरं टाकलेलं आहे, ते साखर टाकलेली आहे. म्हणजे ते सगळे जे पदार्थ आहेत ते एकत्र करून ते बनवलेले आहेत. त्याच्यापासून पण शरीराला आपल्या चांगलं असतं आवश्यक. आणि हा आहार आहे डाळ भात, हा दररोजचा असतो आहार, म्हणतो ना आपण दररोजचा आहार. पण आहार कशासाठी ठेवलेला असतो की खरोखरच गरोदर मातेने असा चौरस आहार घ्यायला पाहिजे असतो. ह्याच्यामध्ये जरा भाजी पाहिजे, हा पालेभाजी वगैरे पाहिजे. ह्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य, प्रथिने म्हणजे दही वगैरे असतं ना, ते पण पाहिजे असतात. असे चौरस आहार असणे आवश्यक असतो. आता ही गुळाची चिक्की म्हणजे हे बघा, गुळाची चिक्की असते ना, हे गुळाची चिक्की ही खरोखरच हे मातेने खायचं असतं. कारण काय माहिती आहे, गुळाची चिक्कीमध्ये ह्याच्यात गुळ असतो. गुळ आपण म्हणतो, गुळामध्ये लोह असतं भरपूर, जरा गरोदर मातेने खायला पाहिजे. आणि त्यात शेंगदाणे असतात. आणि कुपोषित बाळाला पण देणे आवश्यक आहे ते. हे कोणाचं बटाट्याचं ना, मध्ये दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्यानंतर ते पीठ मळलेलं आहे आणि मळून मग ते असे गोळे बनवलेले आहे. आणि नंतर त्याला तळायचं ते गुलाबजामुन. तळून झाल्यानंतर जरा थंड करायचे. थंड झाल्यानंतर ते साखरेचं पाक बनवायचं. म्हणजे प्रमाणानुसार चव असते ना, ती गोड किती गोड पाहिजे तसं बनवायचं ते. आणि ते थंड झाल्यानंतर ते मग म्हणजे पाक तो थंड झाल्यानंतर ते गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकायचे. या पद्धतीत असे गुलाबजाम बनवलेले होत. दुसरा आयटम दाखव, काय तो पदार्थ? पोळ्या म्हणजे आंबोळ्या म्हणतात. ह्या आंबोळ्या कशा, सर्वप्रथम त्या भिजवायच्या, म्हणजे तांदूळ भिजत ठेवायचे एका पातेल्यामध्ये आणि उडदाचं पीठ पण भिजत ठेवायचं एका पातेल्यामध्ये. आणि ते संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायचं. आणि नंतर ते मिक्सरमध्ये ते तांदूळ आणि उडीद डाळ लावायची आणि ते पीठ असं सगळं मिक्सिंग करून, म्हणजे सगळं पदार्थ टाकून ते मिक्सिंग करायचं. आणि मिक्सिंग झाल्यानंतर ते सकाळी उठल्यानंतर त्या पोळ्या बनवायच्या. या पोळ्या या आरोग्याला चांगल्या असतात. किती पोळी आणलेली आहेत त्या बघा, असे पदार्थ सगळे आणलेले तिकडे.
बर्थडे म्हणा. मच्छीच नान गेला होता पाणी भरला म्हणजे केक हो केक ना घरी केला हे बघा आता पोषण आहार इकडे वाटप चालू झालेला. हे बघा मुलांसाठी महिलांसाठी पोषण आहार चालू झाला इकडे. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.